राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज भरपूर दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 2000 रुपये म्हणजेच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये विस्तार सुद्धा होणार आहे। जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल किंवा पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्या खात्यामध्ये आज दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। बघा, सकाळपासून भरपूर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये सुद्धा विस्तार झालेले आहेत। जर तुम्हाला अजून दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये आलेले नसतील तर तुम्ही सुद्धा ही दोन कामे करायची आहेत। जर तुम्ही अगोदरच ही दोन कामे केलेली असतील तर तुमच्या खात्यामध्ये 100% पैसे येणार आहेत। परंतु आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू आहे तर ते जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून शेती संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जातील। तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये आज सकाळपासून जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमधील 35 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तरच तुमच्या खात्यामध्ये आज दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होणार आहे। म्हणजेच प्रमुख 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। आज 12 जिल्ह्यांमध्ये, उद्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। परंतु या दोन्ही हप्त्यांसाठी काही शेतकरी बांधव अपात्र सुद्धा ठरणार आहेत, कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून या दोन्ही हप्त्यांसाठी काही महत्त्वपूर्ण असे नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6 हप्त्यांचे 12000 रुपये आलेले असतील, परंतु जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळवायचा असेल म्हणजेच नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळवायचे असतील तर तुम्ही ही दोन कामे केलेली असावीत। त्यासोबत पीएम किसान योजना असेल तर या पीएम किसान योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत 19 हप्त्यांच्या माध्यमातून 38000 रुपये विस्तार झालेले आहेत। जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्ही सुद्धा ही दोन कामे केलेली असावीत। म्हणजेच ज्या ज्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळवायचा असेल त्या सर्व शेतकरी बांधवांनी ही दोन कामे केलेली असावीत, तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होतील। जे शेतकरी बांधव दोन कामे करणार नाहीत त्यांचे पैसे पेंडिंगला सुद्धा पडणार आहेत। त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्ही सुद्धा ही दोन कामे केलेली आहेत का? जर तुम्ही केलेली असतील तर तुम्ही काळजी करायची गरज नाही। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी दोन कामे केलेली नसतील त्या शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर दोन कामे करायची आहे। यासोबतच शेतकरी बांधवांना कर्जमाफीविषयी सुद्धा सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून कर्जमाफीवरती महत्त्वपूर्ण अशी अपडेट सुद्धा देण्यात आलेले आहे। त्यासोबत पीक विमा योजना असेल, पेरणी अनुदान असेल, खते आणि बियाण्यांसाठी अनुदान असेल, अशा महत्त्वपूर्ण अशा अपडेट सुद्धा आलेले आहेत। त्या अपडेट सुद्धा याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण सुद्धा पाहणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केलेलं नसेल, चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करून ठेवा, जेणेकरून शेती संबंधित महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जातील। बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण ती दोन कामे बघून घेऊयात। परंतु त्याच्या अगोदर आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये विस्तार होत आहेत ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत, सोबतच आज काही प्रमुख बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेले आहे। ज्या ज्या शेतकऱ्यांचं बँक खातं या प्रमुख बँकेपैकी असेल त्यांना सर्वात अगोदर पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। म्हणजेच प्रमुख 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे आणि प्रमुख 20 बँकांची निवड सुद्धा करण्यात आलेली आहे। परंतु काही बँक खातं नमो शेतकरी योजनेच्या
7व्या हप्त्यासाठी आणि पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्यासाठी चालणार नाही। जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळवायचा असेल, त्यासोबत तुम्हाला पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळवायचा असेल, तर तुमचं बँक खातं या प्रमुख बँकेंपैकी असायला पाहिजे। जर तुमचं बँक खातं या प्रमुख बँकेंपैकी नसेल, तर तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होणार नाही। त्या प्रमुख बँका सुद्धा बघून घेऊया। तर बघा शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसांपासून तुम्ही सुद्धा वाट पाहत होतात, कारण तुम्हाला सुद्धा माहिती असेल की नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा हप्ता प्रत्येक 4 महिन्यानंतर तुमच्या खात्यामध्ये विस्तांतर होत असतो आणि आता या दोन्ही हप्त्यांच्या पैशांना 4 महिने पूर्ण झालेले आहेत। बघा, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी राज्यातील 93 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा सुद्धा झालेला होता। तर फेब्रुवारी पासून आता 4 महिने 24 जून पर्यंत संपलेले आहेत, 4 महिने पूर्ण झालेले आहेत। त्या अनुषंगाने शेतकरी बांधवांना चिंता लागलेली होती, त्याविषयी कोणते अपडेट आलेले नव्हते। परंतु शेतकरी बांधवांनो, काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा पार पडलेली होती। तर या बैठकीमधून या दोन्ही हप्त्यांच्या निधीची तरतूद सुद्धा करण्यात आलेली होती। त्यामुळे आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर सुद्धा होतच आहेत। म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा विस्तांतर होत आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी 2 कामे केलेली असतील, त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे सुद्धा विस्तांतर होतील। जर तुम्ही 2 कामे केलेली नसतील, तर लवकरात लवकर 2 कामे सुद्धा करायची आहेत। तर ती 2 कामे कोणकोणती आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सर्वात मोठा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। तर तो निर्णय म्हणजे जो तुकडेबंदी कायदा होता, तर त्या तुकडेबंदी कायद्याला मान्यता सुद्धा देण्यात आलेली होती। परंतु आतापासून तो तुकडेबंद कायदा बंद करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला। तर या निर्णयाचा फायदा भरपूर शेतकरी बांधवांना होणार आहे। त्यासोबत अजून एक निर्णय घेण्यात आलेला आहे, तो निर्णय म्हणजे शेतकरी बांधवांकडे 7/12 नसेल, शेतकरी बांधवांकडे 8 उतारा नसेल तरी पण चालेल, परंतु तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असायला पाहिजे। जर तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असेल तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार आहे, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांनी अजून फार्मर आयडी कार्ड काढलेलं नसेल, तर त्यांनी लवकरात लवकर फार्मर आयडी कार्डसाठी अप्लाय सुद्धा करायचं आहे, कारण या फार्मर आयडी कार्डच्या आधारावरती तुमच्या खात्यामध्ये पुढील हप्त्यांचे पैसे सुरळीतपणे विस्तांतर सुद्धा होणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्व शेतकरी बांधवांना 2 कामे करण्याचे आवाहन सुद्धा केलेले आहे। तर ती 2 कामे पुढील प्रमाणे आहेत, तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक ऐकायची आहेत, काळजीपूर्वक बघायची सुद्धा आहेत। बघा, या 2 कामांपैकी जे पहिलं काम आहे, तर ते पहिलं काम म्हणजे तुमचं आधार कार्ड जर तुम्ही अजून अपडेट केलेलं नसेल, म्हणजे तुमचं आधार कार्ड 10 वर्षांपूर्वीचं जुनं असेल आणि त्याच्यावरती जुना फोटो असेल, तर तुम्ही लवकरात लवकर ते आधार कार्ड अपडेट सुद्धा करायचं आहे। त्याच्यावरती नाव असेल, जन्मतारीख असेल, फोटो असेल, तर अशा सर्व गोष्टींमध्ये दुरुस्ती सुद्धा करायची आहे। जर तुम्ही आधार कार्ड अपडेट केलेलं नसेल, तर लवकरात लवकर आधार कार्ड सुद्धा अपडेट करायचं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करायचं आहे, तुमची डीबीटी सुद्धा ऍक्टिव्ह करायची आहे। जे शेतकरी बांधव आधार कार्ड अपडेट करतील, आधार कार्ड बँकेला लिंक करतील, त्यांच्याच खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर होतील, पुढील हप्त्यांचे पैसे सुरळीतपणे सुद्धा येणार आहेत। त्यासोबतच शेतकरी बांधवांनो, जे दुसरं काम करायचं आहे, तर ते दुसरं काम म्हणजे फार्मर आयडी। बघा, तुम्हाला व्हिडिओच्या पहिल्यांदा सांगितलेलं होतं की फार्मर आयडी कार्ड काढायचं आहे। जे शेतकरी बांधव फार्मर आयडी कार्ड काढणार आहेत, त्या शेतकरी बांधवांना या दोन्ही योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। परंतु जे शेतकरी बांधव फार्मर आयडी कार्ड काढणार नाहीत, त्यांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही। बघा, प्रमुख 12 जिल्ह्यांमध्ये आज सकाळपासून पैसे सुद्धा वितरण होत आहे। तुम्ही सुद्धा न्यूज चॅनलवरती पाहिलेलं असेल, आज सकाळी पेपरला सुद्धा बातमी आलेली होती, ती बातमी तुम्ही सुद्धा पाहिलेली असेल। जर तुम्ही ही बातमी पाहिलेली नसेल, तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, तुम्हाला सुद्धा सांगणार आहे की आजच्या बातमीमध्ये काय सांगण्यात
आलेलं होतं। बघा शेतकरी बांधवांना सध्याच्या स्थितीला भरपूर शेतकरी बांधवांनी पेरणी केलेली आहे, परंतु त्या पेरणीला सध्याच्या स्थितीला पुरेसा पाऊस पडत नाही, त्यामुळे शेतकरी बांधव चिंतेमध्ये आहेत। तर त्यांना दिलासा मिळावा या दृष्टिकोनातून या दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। म्हणजे शेतकरी बांधवांना पीएम किसान योजना असेल, त्यासोबत नमो शेतकरी योजना असेल, पीक विमा योजना असेल, त्यानंतर तुमची कर्जमाफी असेल, तर या कर्जमाफीवरती सुद्धा मोठा निर्णय घेतलेला आहे। बघा ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेला असेल त्या शेतकरी बांधवांना आज भरपूर दिवसाच्या प्रतीक्षेनंतर दिलासा मिळालेला आहे। कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून कर्जमाफीवरती परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेले आहे। तर या परिपत्रकावरून अशी चिन्हे दिसून येत आहेत की लवकरच शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कर्जमाफीसाठी समिती सुद्धा नेमण्यात आलेली आहे। तर त्या समितीच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांची पात्रता सुद्धा तपासण्यात येणार आहे। जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसणार आहेत त्यांचीच कर्जमाफी करण्यात येणार आहे। तर याच्यामध्ये प्रमुख 4 मुद्दे सांगण्यात आलेले आहेत। तर त्या 4 मुद्द्यांपैकी पहिला मुद्दा म्हणजे तुम्ही 2 लाखांच्या आतमध्ये कर्ज घेतलेले असावं, दुसरा मुद्दा म्हणजे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत, तिसरा मुद्दा म्हणजे घरामधील कोणताही व्यक्ती सरकारी कर्मचारी नसावा, त्यासोबतच शेतकरी बांधवांनो तुम्ही ज्या बँकेमधून कर्ज घेतलेले असेल तर त्या बँकेचे पासबुक सुद्धा असायला पाहिजे। बघा जे शेतकरी बांधव या नियमांमध्ये बसतील त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा करण्यात येणार आहे। त्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब कटिबद्ध असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच या कर्जमाफीला सुरुवात होणार आहे। तर आता आपण मेन मुद्द्याकडे वळूयात। बघा नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये विस्तार होत आहे, उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये, परवा दिवशी कोणत्या जिल्ह्यांमध्ये विस्तार होणार आहे। त्यासोबत बँकेवरती काही नियम लावण्यात आलेले होते, तर ते बँकेवरती कोणकोणते नियम लावण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया, जेणेकरून तुम्ही सुद्धा लवकरात लवकर त्या नियमांचं पालन करायला सुरुवात सुद्धा करून टाकाल। बघा शेतकरी बांधवांना बँकेवरती जो पहिला नियम लावण्यात आलेला आहे तर तो पहिला नियम म्हणजे तुम्ही तुमच्या बँक खात्याची केवायसी केलेली असावी, त्या बँक खात्यासोबत आधार कार्ड, पॅन कार्ड आणि आपला मोबाईल नंबर लिंक केलेला असावा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांना ते बँक खातं सध्याच्या स्थितीला चालू असावं। बघा ज्या शेतकरी बांधवांनी मागील 6 महिन्यांपासून त्या बँक खात्यावरती कोणतेही ट्रान्झॅक्शन केलेलं नसेल तर त्या शेतकरी बांधवांचं बँक खातं सुद्धा बंद पडू शकतं। जर तुम्ही त्या खात्यावरून कोणालाही पैसे पाठवलेले नसतील किंवा तुम्ही तुमच्या खात्यावरती कुठलेही पैसे घेतलेले नसतील तर तुमचे बँक खाते सुद्धा बंद होऊ शकते। किंवा शेतकरी बांधवांना ते बँक खातं जॉईंट बँक खातं असेल तरी पण तुम्हाला पैसे विस्तार होणार नाहीत, तुम्ही तुमचं वेगळं खातं सुद्धा उघडायचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। तर याच्यामध्ये परभणी जिल्हा असेल, बीड जिल्हा असेल, अकोला जिल्हा असेल, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, अमरावती असेल, यवतमाळ असेल, सातारा असेल, रायगड असेल, त्यानंतर गडचिरोली जिल्हा असेल, चंद्रपूर जिल्हा असेल, गोंदिया असेल, भंडारा असेल, यांसारखे जे प्रमुख जिल्हे आहेत तर या प्रमुख जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे विस्तार होतील। बघा शेतकरी बांधवांनो YouTube असेल, फेसबुक असेल तर या दोन्ही सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती रोज तुम्ही सुद्धा पाहत असाल की आज शेतकरी बांधवांना पैसे मिळतील, उद्या पैसे मिळतील, परंतु प्रत्यक्षामध्ये कोणत्याही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होत, परंतु शेतकरी बांधवांनो आतापासून तुमची प्रतीक्षा सुद्धा संपणार आहे। कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून राज्यामधील 93 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता विस्तार होणार आहे। पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे। कारण या दोन्ही हप्त्यांना 4 महिने पूर्ण झालेले आहेत, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच या दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ तुमच्या माहितीसाठी बनवलेला आहे, जेणेकरून तुम्ही सुद्धा सर्व कामे करून ठेवाल, तुमच्यापर्यंत सुद्धा ज्या नवनवीन अपडेट आलेले होत्या ते अपडेट पोहोचत राहतील या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे। लवकरच शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे जमा होतील।